आणि कृषी मंत्री एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवतात आणि एका बाजूने भारतीय जनता पार्टीने आव्हान निर्माण केलेले आहे. सर्व उमेदवारांनी आज देखील दाखल केलेले आहे. कसं पाहतं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही या इंदापूर तालुक्यामध्ये अलीकडच्या काळातली एक नाविन्यपूर्ण निवडणूक ठरते. जशी नगरपालिकेची निवडणूक एक नाविन्यपूर्ण ठरली, विविध विचाराची विरोध असणारी लोक एकत्र आली, तशा पद्धतीनं याही निवडणुकीमध्ये हे चित्र पाहायला मिळते. त्यामुळं निश्चितच तालुक्यातील जनतेला, राज्यातील जनतेला या निवडणुकीबद्दल एक वेगळं कुतूहल आहे. ही सुद्धा गोष्ट आम्हाला मान्य आहे. झालेल्या या पर्वाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही सर्वांनी जाहीर केलं होतं की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आम्ही आघाडीच्या वतीनं निवडणूक लढू. परंतु काही कारणास्तव, ते कारण मला आता आजही आपल्यासमोर सांगता येत नाही, पण काही कारणास्तव आमच्या आघाडीतला असलेला एक पक्ष आमच्या सोबत राहिला नाही. त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय हा श्रेष्ठींनी घेतला. इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच एकत्र मिळून घेतला आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यातील सर्व गण आणि गटामधून आमचे सगळे उमेदवार यांचे एबी फॉर्म या ठिकाणी देण्याकरता आलेलो आहोत. एबी फॉर्म सबमिट केलेले आहेत. उद्याच्या 4 तारखेला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये, 5 तारखेला होत असलेल्या निवडणुकीमध्ये ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं पॅनल या निवडणुकीत उतरेल. समोर कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत याची तमान बाळगणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचा आक्रमक पद्धतीने या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मतदारांच्या समोर आम्ही जाणार आहोत. मतदारांना आत्ताची जी परिस्थिती, या परिस्थितीच्या विषयावरती कौल मागणार आहोत. नगरपालिका निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने कृष्ण विमा आघाडी एकत्र करून प्रवीण माने असतील, तुम्ही असाल, हर्षवर्धन पाटील एकत्र आला. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यावेळेस तपशील पराभव झाला. साहजिकच आता राज्यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे माजी मंत्री एकत्र येतात. सर्व राज्यात ह्या गोष्टीची चर्चा आहे. तीच बाब पुन्हा उद्भवू शकते का भाजपमधील? माझी आता शेवटी कसं आहे की त्याही निवडणुकीमध्ये आम्ही टोकाचे विरोधक एकत्र आलेलं कदाचित लोकांना आवडलं नसेल. तसंच या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही तसे या तालुक्यातल्या लोकांना आवडेलच असंही मला काही वाटत नाही. त्यामुळे शेवटी जनता जनार्दन आहे, त्याच्यावरती निर्णय घेणार आहे. आजी माजी मंत्र्यांच्या दोन्ही मुलांना या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये उमेदवारी देणार. घराणेशाही कुठं तर आता यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जर इतिहास पाहिला तर तुम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अनेक मान्यवर नेते असतील, यांच्या घरात काही राजकारणातलं कोणी होतं असं काही चित्र नाही. त्यामुळे या पार्टीचा असलेला मूळ हेतू हा ही जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीला विरोधच आहे. आणि सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये लोकशाही जर सोपवायची, देश जर सोपवायचा असेल तर या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही प्रक्रिया महत्वाची आहे. तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य मतदार जो आहे तो सर्वसमावेशक आहे. तसा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देणं गरजेचं आहे, असं आमच्या भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. त्यामुळं इंदापूर तालुक्यात आता एक जण उभं करतोय मुलीला, एक जण उभं करतोय मुलाला, मंत्री पण उभे करतात मुलाला. तर 8 मध्ये जर 3 जागा या घराणेशाहीकडे जात असतील तर समोरची लोक घराणेशाहीकडे झुकलेत असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे. आणि घराणेशाही कुठल्या व्यक्तिगत मुलांबद्दल आमचा काही आकस असण्याचं कारण नाही, कारण त्यांची मुलं तशी आमची मुलं आहेत. ती मुलंही मुलं आहेत. परंतु राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही इतके कार्यकर्ते तुम्हाला मोठे करत असता, 30-30, 40-40 वर्ष तुमच्यासाठी झटत असतात, तर त्यांच्यापैकी त्यांना बाजूला ठेवायचं आणि स्वतःच्या घरातल्या मुलाला उमेदवारी द्यायची, ही काय परिस्थिती बरोबर वाटत नाही. लोकांना ते पटेल
असं मला काही वाटत नाही. दादा, आता तुम्ही जसं म्हणाला की काही अडचण होती ती मला सांगता येत नाही, ज्यामुळे आघाडी तुटली. आघाडी तुटली खरंय, मात्र ज्यावेळी तुम्ही आणि हर्षवर्धन पाटील एकत्र होता, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडत होता. आता हर्षवर्धन पाटील समोर आहेत, आता कसा आरोप करायचे एकमेकांवर? शेवटी आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या 4-5 दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे. मी जिथेही राहतो तिथं प्रामाणिकपणाने काम करतो आणि काही वैचारिक पातळीवरती मी बोलतो. या तालुक्याच्या असंख्य प्रश्नावरती आवाज उठवणारा मी कार्यकर्ता आहे. या तालुक्यामध्ये मी जरी सत्ताधारी पक्षातून इथं काम करत होतो तर इथं काय काय उणिवा होत्या, किती लोकांचे किती प्रश्न होते याची जाण आणि जाणीव आम्हा सर्व लोकांना या ठिकाणी आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेल किंवा इथून काळच्या आगामी काळामध्ये असेल, हे ज्या पद्धतीचं तालुक्यामध्ये विकासाचं काम असेल, काही जो विचार आहे, अन्यायाविरोधात संघर्ष आहे, अशा अगणित प्रश्नावरती सातत्यानं आम्ही आवाज उठवणार आहोत आणि त्याचाच विषय या निवडणुकीमध्ये देखील मांडणार आहोत. मुद्दे कोणते घेऊन जाणार आहात? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छ पाणी असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, तरुणांच्या हाताला काम असेल, एक तेच मुद्दे गुळगुळीत झालेले आहेत. काम सुटल्यापैकी कामं कुठे झालेले नाहीत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अशा सगळ्या प्रश्नावरती ठोस भूमिका घेऊन ते जावं लागणार. 22 गावाचा पाण्याचा प्रश्न पुन्हा निवडणुकीत चर्चेत येणार, कारण प्रत्येक निवडणूक त्याच मुद्द्यावरती होती. 22 गावाचा प्रश्न आहे, तसं इतरही अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नावरती आम्ही आमची भूमिका मांडत जाणारच आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही जिल्हाध्यक्ष राहिलात. आता सध्या स्थितीत जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी अशी एकूण लढत होत आहे. कसं चित्र पाहता, कारण तुमचा संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास आहे. सध्या स्थितीतली जी चुरस निर्माण झालेली आहे, कोणाचा झेंडा फडकेल काय वाटतंय तुम्हाला 7 तारखेला? येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्या पद्धतीनं इंदापूर तालुक्यात उठाव झाला, एक माझ्यासारखा एक कार्यकर्ता इथून स्वाभिमानानं बाहेर पडला, स्वाभिमानाने उभा राहिला, समाज मागे येतो असं माझा अनुभव आहे. तर इतर तालुक्यात सुद्धा असे स्वाभिमानी असंख्य कार्यकर्ते आहेत आणि हे सगळे जण बाहेर उदय येतील. समजा काही लोक काही दिवस बाहेर नाही आले तर आतून मदत करतील, पण उद्याच्या पुणे जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा युतीचा झेंडा फडकलेला तुम्हाला पाहायला मिळेल. शेवट एक महत्त्वाचा मुद्दा, आज उमेदवारी जी आहे ती दाखल झाली, वेळ संपली, सगळे झाले, तुम्ही पक्षातून बाहेर पडला आणि ज्या पद्धतीने तुम्ही आव्हान दिलेलं आहे दत्तात्रय भरणेंना, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला, या निवडणुकीत त्यांच्या पाठ्यातले किती मोहरे काढायला लागले? कारण आतापर्यंत उमेदवारातून बाहेर आले नाही. काय नेमकं चमत्कार दाखवलाय, काय झालंय? बरेच चेहरे काढायला लागले समजतंय. कोण कोण ठोस चेहरे आहेत? असं आहे की अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, की त्यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहेत. ते नाराजी उघडपणाने बोलून दाखवून बाहेर पडण्याचं सामर्थ्य कमी लोकांमध्ये असतं. त्यातले काही लोक समजा आमच्या बरोबर येतील आणि जे समजा आज नको पुढे बघू अशी भूमिका असणारे असंख्य कार्यकर्ते आहेत, ते नंतरच्या काळात येतील. पण या निवडणुकीत तुम्हाला मतदार बाकी चमत्कार केलेला, तुम्हाला मतदारांनी चमत्कार केलेला पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं वातावरण मला स्वतःला या ठिकाणी फिरताना अनुभवायला मिळत आहे. दादा, खऱ्या अर्थाने लढत ही महायुतीतील पक्षाची होती. राष्ट्रवादी असेल, बीजेपी महायुतीतील पक्षाची होती. टीका टिप्पणी ही टोकाची राहणार आहे का? कारण वरिष्ठ पातळीवरून वेळोवेळी सांगण्यात आले की टीका टिप्पणी टोकाची नसावी, कारण मैत्रीपूर्ण लढत होती. कशा पद्धतीची रणनीती असणार आहे? मैत्रीपूर्ण लढत होत आहे ना, पण लढतीमध्ये असताना जी वस्तुस्थिती ती मांडायची नाही का, ती दडवायची. जी वस्तुस्थिती ती मांडली गेलीच पाहिजे. ती ह्या तालुक्यामध्ये काय असावं, काय नसावं, काय कमी काय जास्त, हे सगळ्या गोष्टी आम्हाला मांडाव्या लागणारच आहेत. कारण ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरच्या मतदारांचं मतदान घ्यायचंय. जेव्हा त्यांचं मतदान घ्यायचंय तर त्यांच्या अडचणी देखील सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल. हर्षवर्धन पाटील म्हणतात आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणार. तुमची का निवडणुकीची रणनीती? सगळे या निवडणुका सगळ्याच निवडणुका विकासाच्याच मुद्द्यावरती असतात. एक तरी पक्ष एक तरी नेता म्हणलाय का ते आम्हाला विकासच करायचा नाही. शेवटचा प्रश्न, दत्तात्रय भरणे सकाळी म्हटले की हर्षवर्धन पाटील आणि मी एकत्र आल्यामुळं प्रचाराची देखील आवश्यकता आम्हाला वाचणार नाही, कारण 24 आणि सर्व जिल्हा परिषद आमच्या जागा निवडून ते सगळा तालुका त्यांच्या दोघांच्याच हातात आहे. त्यामुळे ते कदाचित तसे म्हणले असतील, पण ते आता
5 तारखेला निकाल लागल्यावरती 7 एकमेव सातत्याने भाषणामध्ये मलिदा म्हणून आरोप एकमेव करत होते. आज ते स्वतः त्या पक्षाची युती केलेली आहे. मग ह्याच्यानंतर ग्राउंड लेवलला जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याने कसं कोणाकडे त्यांच्या अपेक्षेला बंद वाटते एकंदरीत पाहताना. हे जो काही आपल्याकडे हा शब्दप्रयोग नव्याने आता एक प्रस्थापित झालाय मलिदा गँग, तर कामं कॉन्ट्रॅक्ट घेणं, व्यक्तिगत स्वतःचा असलेला प्रपंच मोठा करणं अधिकार सगळ्यांना आहे. त्यामध्ये कुणी ते करू नये असं कुणी म्हणूच शकत नाही. परंतु ते करत असताना ते करायचं आणि राजकारणात त्याच्या आधारे दादागिरी करायची हे लोकांना पटत नाही. त्यामुळं आम्ही बाकी कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कामात अडकलेली माणसं नाही. त्यामुळं आम्हाला काही त्याचं मलिदा गँगचं घेणं देणं नाही. त्यामुळं जे चुकीचं आहे त्याच्यावरती प्रहार हा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. वरिष्ठ नेते येणार आहेत. ओके. वरिष्ठ येणार, सगळे येणार आहेत. मोबाईल मागे घ्या. ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष कोणते विकासाचे मुद्दे घेऊन उतरले? सगळ्यात खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, येणाऱ्या 5 तारखेला पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीचं या ठिकाणी मतदान आहे. आणि हे मतदान असल्यानं हे इलेक्शनचा प्रोग्राम जाहीर झाला. आणि प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीनं इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आपल्याला नवीन सांगायची काही गरज नाही. आताच प्रतिदादा गारटकर यांनी आपल्याला संबोधित केलं. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा 8च्या 8 आणि पंचायत समितीच्या 16 जागा या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लढत आहोत. आणि त्याचं चिन्ह सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचं चिन्ह एक कमळ. आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तुम्हाला मी आज सांगतो, इंदापूर तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे. जेव्हा जेव्हा घराणेशाही उदयास आली तेव्हा त्याला विरोध म्हणून लोकशाही ठामपणे या ठिकाणी घराणेशाहीच्या विरोधात उभी राहील. बरोबर आहे का? म्हणून येणाऱ्या 6 तारखेला निकाल बघा. आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार, सर्व पंचायत समितीचे उमेदवार रेकॉर्ड करून ठेवा. रेकॉर्ड मताधिक्याने विजय होतील हे आज मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं असताना भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे कुठलेही कॉन्ट्रॅक्टर नाहीत, कुठलेही कसलेही अवैध व्यवसाय करणारे नाहीत. सगळ्या गोरगरिबांना मदत करणारे आहेत, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत, सगळ्यांना काय दवाखान्याच्या कशाच्या अडचण आली तर मदत करणारे सगळे उमेदवार हे आमच्या पक्षानं या ठिकाणी निवडलेले आहेत. म्हणून आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री आहे की येणाऱ्या 6 तारखेला भारतीय जनता पार्टीचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब सुद्धा यांचा आशीर्वाद आपल्या ह्या पॅनलला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी सुद्धा अनेक या महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय सुद्धा आपल्या या इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी येणार आहेत. गारटकरांच्या प्रवेशासाठी सुद्धा मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांची जाहीर सभा हे इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर मला आज आपल्याला आवर्जून दुसरी एक गोष्ट सांगायची आहे. आता जी कार्यकर्ते आमच्याकडं तुम्हाला माहिती करता सांगतो, सगळ्यात जास्त इच्छुकांची संख्या ही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी बांधवांना होती. त्यांच्याकडं कशा पद्धतीनं त्यांनी उमेदवार केले, कशा पद्धतीनं ही केलं. आणि हे इलेक्शन बांधवांनो कार्यकर्त्यांचं होतं. हे इलेक्शन कोणत्याही नेत्याचं नव्हतं. जेव्हा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आलं तेव्हा सगळी बांधवांनो एक झाली. आणि कशा पद्धतीनं काय केलं हे तुम्हाला सांगतो. अहो, जेव्हा कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं तेव्हा मैदानात येऊन आपण कार्यकर्त्यांसाठी लढलं पाहिजे ह्या मताचा आम्ही सर्वजण या ठिकाणी बांधवांनो कार्यकर्ता आहे. आणि ही शिकवण आम्हाला भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे, लक्षात ठेवा. आणि आमच्या पॅनलमध्ये कुठलीही घराणेशाही नाही, कारण की आम्हाला वरिष्ठांपासूनच किंवा भारतीय जनता पार्टीचे संस्कारच आहेत की आपल्या कार्यकर्त्यांना घडवा, कार्यकर्त्यांना न्याय द्या,
आणि भ्रष्टाचार मुक्त काम निश्चित येणाऱ्या काळामध्ये पंचायती समितीसह जिल्हा परिषदेमध्ये बांधवांनो या ठिकाणी होणार आहे. आणि जिल्हा परिषदेवरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचाच झेंडा या ठिकाणी बांधवांना फडकणार आहे, हे सुद्धा ठामपणे सांगतो. अहो, पंचायत समिती, इंदापूर पंचायत समितीची काय अवस्था आहे, इथं सगळी लोक आहेत. घरकुलाची काय अवस्था आहे, घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळतात का सांगा की? हा, मला सांगा. विहिरीचे हप्ते वेळेवर मिळतात का मला सांगा. एखाद्या दलित वस्ती अंतर्गत रस्ता जर दलित वस्तीतले रस्ते जर मंजूर केले असले तर ते रस्ते दुसरीकडे निधी वळवला जातो. खरं आहे का खोटं आहे? बघा, म्हणजे कुणालाही विचारा. आता इथल्या आमच्या इंदापूरमध्ये सुद्धा अनेक अंगणवाड्याला इमारती नाहीत, जिल्हा परिषद शाळेला वर्ग खोल्या नाहीत, कित्येक रस्तेचे कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाणारा हा जनतेचा सेवक असला पाहिजे, पंचायत समिती सदस्य म्हणून जाणारा हा जनतेचा सेवक असला पाहिजे. आणि ही सेवा आपली इंदापूर तालुक्याच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण पॅनल या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि मला खात्री आहे आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचाच पॅनल बहुमतानं बांधवांनो या ठिकाणी विजय होणार आहे. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना प्रचंड द्वेष, प्रचंड राग आलेला आहे. लक्षात घ्या, माणसांना असं कार्यकर्त्याच्या इलेक्शनला अशी हेळसांड केलेली आहे, सगळ्यांनी वाऱ्यावर सोडून दिलेले, वाऱ्यावर अक्षरशः काय पद्धतीने केलेलं आहे. अहो, म्हणजे त्यांनी उमेदवार मागायचा अधिकार सुद्धा हिरावून घेतला. आणि त्यांनी अनेक जाहीर नाही केलं कुठलं चिन्ह घेणार आहे, कुठला पॅनल करणार आहे. का तर आपणच संधी दिली पाहिजे. आणि आपण जर संधी नाही देता आली आपल्याला तर पुढून सुद्धा एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही पाहिजे याची सुद्धा काळजी बांधवांनी घेतली. आणि ही वृत्ती ही खराब वृत्ती आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. त्यामुळं इतका प्रचंड प्रतिसाद आमच्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळत आहे. आपण सगळीकडे जावा, बघा, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, गावागावात प्रत्येक गावामध्ये उठाव झालेला आहे. उठाव आज शेटपळ हवेलीमध्ये उठाव झालाय, मला सांगतो शेटपळ गडेमध्ये उठाव झाला, आणखी निमगाव केतकीमध्ये उठाव झाला. गावाच्या गाव या घराणेशाहीच्या विरोधात बांधवांनो एकत्र आलेली आहेत. आणि हा पॅनल हा भारतीय जनता पार्टीचा पॅनल नसून या इंदापूर तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेचा पॅनल आहे. म्हणून मी सन्मान्य जनतेला विनम्रपणे हात जोडून आवाहन करीन की तुम्ही 5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. आमचे सगळे उमेदवार तुमची मनापासून सेवा केल्याशिवाय बांधवांवर राहणार नाही. भारतीय जनता पार्टी ही निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार करणारी पार्टी म्हणून ओळखली जाते, परंतु आता निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये संधी मिळणार का आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार ते पुढच्या हा खरं प्रश्न तुम्ही पुढच्यांना विचारायला पाहिजे होता. आलं का लक्षात? तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न असो, परंतु भारतीय जनता पार्टीनं सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगला पॅनल जनतेसमोर बांधवांनो या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आम्हाला 100% खात्री आहे की कमळ हे इंदापूर तालुक्यामध्ये फुलल्याशिवाय बांधवांनो राहणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रवादी मधून आता प्रचारासाठी हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे प्रचारात असणार आहेत. एकंदरीत राजकारणात कोणी कोणाचा चित्र दिसतो, सकाळीच हर्षवर्धन भाऊ म्हणाले आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुका देखील वेगळ्या असतात. कसं पाहता स्टेटमेंट? तुम्हाला सांगू का, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात माजी मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विद्यमान कृषी मंत्री, माजी मंत्री आणि अन्य सगळी त्यांची तयार केलेली त्यांची काय म्हणायचे ते सगळे एवढे सगळे विरोधात आहे. पण काही खात्री नसावी. मला खात्री आहे की देवाभाऊच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा 100% विजय होणार आहे. बरोबर आहे का? भारतीय जनता पार्टीचा